कायम दुःखी राहणाऱ्या माणसांपासून अंतर ठेवून राहायला शिका, कारण ही माणसं त्यांचं दुःख सोडायला तयार नसतात आणि आपल्यालाही त्यांच्या दुःखांमध्ये ओढत असतात. ज्या गोष्टी तुमच्याजवळ नाहीत त्यांच्यावर लक्ष देण्यापेक्षा ज्या गोष्टी तुमच्याजवळ आहेत त्यांच्यावर लक्ष द्या. नेहमी हसत राहा, कारण हसणं ही एक अशी गोष्ट आहे जी तुम्हाला आनंदी ठेवते आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांनाही आनंदित करते. प्रत्येक दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा, कारण सकारात्मक विचार तुम्हाला नवीन संधी शोधायला आणि त्या पूर्ण करायला मदत करतात. अपयश म्हणजे थांबणे नाही, तर ते यशाच्या दिशेने एक पाऊल आहे. प्रत्येक अपयशातून शिका आणि पुढे चला. तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि ते पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करा. कठोर परिश्रमाशिवाय काहीच मिळत नाही. जगाकडे सकारात्मक दृष्टीने पहा. प्रत्येक परिस्थितीत काहीतरी चांगले असते, फक्त ते शोधण्याची गरज असते. तुमच्या मनात नेहमी चांगले विचार आणा, कारण चांगले विचार तुम्हाला चांगले कर्म करण्यास प्रवृत्त करते. जगाला दाखवा की तुम्ही काय करू शकता. आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला यश मिळवून देईल. जेव्हा सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची. प्रत्येक व्यक्तींमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीही असतात. फरक फक्त इतकाच आहे की जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते. सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत, तर काहीजण आपल्याला बोटही दाखवतात. तेही स्वीकारावं लागेल, क्योंकि जब तक है जिंदा तब तक है नेंदा. आपल्या डोळ्यांना जे चुकीचं घडताना दिसतंय ते बरोबर करण्याचा नेहमी प्रयत्न करावा, भले ते कर्म असो किंवा व्यक्ती. रस्ता चुकणं हे चुकीचं नसतं, मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणं हे मात्र चुकीचं असतं. विश्वास ठेवा की श्रम, संयम, सकारात्मक विचार आणि नियम कधीच धोका देत नसतात. नात्यातील दुरावा वाढत जातो जर योग्य वेळी भेटणं आणि बोलणं नाही झालं तर. वाईट माणसाचा बदला घेण्याचा विचार कधीच करू नका, कारण खराब झालेल्या फळाला ताण लावायची कधीच गरज पडत नाही. ते वेळ आल्यावर स्वतःच सडते आणि पडते. सर्वात जास्त ताकद मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टी शांतपणे पाहण्यातच लागते. खूप खूप आभार स्वामी भक्तांनो, मला तुमचा अनमोल वेळ दिल्याबद्दल.